लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागात आपण सुरुवातीला बघतोय की अद्वैत निघालेला असतो ऑफिसला आणि त्याला ऑफिसमधनं फोन येतो कुठल्या तरी प्रिया नावाच्या मुलीचा. आता तो फोन रिसीव्ह करतो. आता ती प्रिया तिकडनं म्हणते, सर आपल्याला ना एक नवीन प्रोजेक्ट मिळालाय. त्यावर अद्वैत म्हणतो, मग छान आहे की, मला सगळे डिटेल तू मेल कर, मग मी तुला त्यावर रिवर्ट देतो. त्यावरती ती प्रिया म्हणते की सर ॲक्च्युली काय आहे ना की ते 1 ग्रॅम सोन्याच्या संदर्भात आहे. डिटेल्स मी तुम्हाला मेल करतेच. थोडक्यात सांगायचं झालं तर मागे कला मॅडमनी 1 ग्रॅमचे दागिने बनवले होते ना, तसंच काहीतरी पुन्हा त्यांना एक्सपेक्टेड आहे, पण त्याच्यामध्ये थोडेफार बदल त्यांना हवेत. आता अद्वैत म्हणतो, मग कर ना सगळं काय करायचं ते. त्यावरती ही म्हणते प्रिया की अहो सर हे सगळे मास्टर कॉपी कला मॅडमकडे आणि कला मॅडमला ना त्याची खूप छान कल्पकता आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. कला मॅडमची आयडिया ऐकूनच ते खूप इम्प्रेस झाले डीलर. तुम्ही कला मॅमला विचारा ना, त्यांना काही सुचवता येईल का या प्रोजेक्टवरती नवीन काही. त्यावरती अद्वैत म्हणतो, तिला काय विचारायचं आहे, आपण बघूयात ना पुढे काय करायचं ते. पण ती प्रिया म्हणते, सर ॲक्च्युली कला मॅडमचं विजन खूप वेगळं आहे आणि त्या खूप वेगळा विचार करतात. मग आता तो अद्वैत चिडतो आणि म्हणतो, तुला कळतं का प्रियंका, 3 वेळेला सर म्हणाली आहेस तू, तुला काहीही समजत नाही का? तुम्ही ऑफिसमध्ये येता काम करायला की काय? काय ग, तुझ्या बोलण्यात सुद्धा साधी क्रिएटिव्हिटी दिसत नाहीये आणि तुम्ही ऑफिसला कशाला येता? नॉनसेन्स कुठले, असं तो चिडतो त्या प्रियंकावर आणि फोन ठेवून देतो. बिचारी ती नवीनच लागलेली दिसतीये. असो, तर आता अद्वैत विचार करतोय, काय यार कटकट आहे, आता पुन्हा या बाईशी मला बोलावं लागणार आहे. पण आता थोडासा विचार करून ठरवतो की डायरेक्टली बोलता येत नाही पण इनडायरेक्टली बोलता येतं की. आता असा विचार करून त्याने त्या कलाला केलाय मेसेज आता ह्या डिझाईन संदर्भात. आता कला तो मेसेज वाचते पण जाणून बुजून इग्नोर करते. कला तो मेसेज वाचते की प्रियंकाचा फोन आला होता आणि ती सांगते की तुझ्या 1 ग्रॅमच्या सोन्याच्या डिझाईन्समध्ये काही चेंजेस करून हवेत. कलाने तो मेसेज वाचलाय पण आता तिला माहिती आहे अद्वैतची गरज आहे, म्हणजे आता तो जरा मागे पुढे करेल, म्हणून जाणून बुजून तिने तो मेल इग्नोर केलाय. आता अद्वैत तिच्या रिप्लायची वाट बघत असतो पण आता तिचा रिप्लाय काही येत नाही. आता अद्वैत विचार करतो, काय हिने मेसेज वाचला नसेल का, मुद्दाम रिप्लाय करत नसेल ही, इतका वेळ लागतो का मेसेजला रिप्लाय करायला. तर आता ही कला, हिला माहीत असतं की अद्वैत येणार घरामध्ये परत. आता तो बरोबर दारात उभं राहून त्या कलाकडे बघत असतो आणि विचार करत असतो मनात, इतका मेसेज केला मी, हिला रिप्लाय देता येत नाही का, काय कठीण बाई आहे ही. आता तिला पुन्हा मेसेजला रिप्लाय, म्हणजे स्वतःच्याच मेसेजला पुन्हा मेसेज करत म्हणतो की माझ्या मेसेजला रिप्लाय दे ना. आता कला तो मेसेज वाचते, अद्वैत ते बघतो आणि आता कला मुद्दाम ॲटिट्यूड देते त्याला. तिने तो मेसेज वाचलाय की रिप्लाय कर म्हणून, पण तरी सुद्धा ती इग्नोर करत असते अद्वैतला. आता अद्वैत तिकडूनच रागाने बघतोय कलाकडे दारातूनच. अद्वैत आता पटपट स्वयंपाकघरात आलाय बरं का. अद्वैत आल्या लगेच आता कला म्हणते, रजनी मॅडम मला जरा डिझाईन्सचं काम आहे, मी जरा ऑफिसला जाऊन येते हां, आणि लगेच येईल मी, पण राहिलेलं काम तुम्ही बघून घ्याल का. आता या रजनीताई म्हणतात हो चालेल. आणि आता कला वरती जाते तिचं आवरायला. अद्वैतला काही बोलायचा चान्स मिळतच नाही. कला वरती तिची पर्स घ्यायला गेलेली असते. आता अद्वैत विचार करत असतो, हिला मी रिप्लाय कर म्हणून मेसेज केला तर मुद्दाम काही रिप्लाय केला नाही, ही का बरं वरती गेली असेल. तर आता तो वर जाणार असतो पण पटकन कला तिची पर्स घेऊन येते आणि म्हणते, रजनी मॅडम येते हा मी लवकर. आणि आता चुपचाप त्या अद्वैतच्या गाडीजवळ जाऊन बसणार आहे ती. आता अद्वैत खाली तिची वाट बघत असतो. कला आली की ती भरभर पुढे चालली जाते आणि हा आता तिच्या मागे मागे मग पळतो. चालता चालता तो डब्बा राहिलेला असतो तोही तो उचलतो बरं का. आता कला त्या गाडीजवळ गेल्यावर अद्वैत म्हणतो, हे सगळं तू मुद्दाम मला चिडवायला करतेस ना, खरे नाही तुला फार आनंद मिळतो ना मला चिडवायला. आता कला म्हणते, अरेच्छा चांदेकर तुम्ही माझ्याशी बोलता. अरे चांदेकर तू माझ्याशी बोलत नव्हतास ना, मला असं वाटलं तू दुसऱ्या कोणाशीच बोलतोय. आता अद्वैत चुपचाप गाडीमध्ये बसतो आणि कला सुद्धा. पण आता गाडीमध्ये बघा जरा धमालच उडाली आहे या दोघांची. आता इकडे पुन्हा एकदा या संगीताताईंचा आणि त्या कलाच्या बाबांचा सीन त्यांनी दाखवलाय. या त्यांना पोहे वगैरे काहीतरी देत असतात. तर आता त्यांना जरा टेन्शन आलेलं आहे. संगीताताई कधी टेन्शनमध्ये नसतात, त्या बिचाऱ्या कायम टेन्शनमध्येच असतात. तर आता ते विचारतात कलाचे बाबा, काय ग संगे काय झालं तुला, कसला विचार करतेस. आता त्या म्हणतात, अहो मी काय म्हणते आपण काजूसाठी स्थळ पाहूया का. आता तिचे बाबा म्हणतात कलाचे, अगो काय बोलते तू, काजूचं वय तरी आहे का लग्नाचं, आणि तिचं शिक्षण पण नाही झालेलं, आणि आपली परिस्थिती आहे का काजूसाठी ठिकाण वगैरे बघायचं सध्या. आता त्या संगीताताई म्हणतात, अहो विचार करा हीच वेळ आहे, आता ती दिसते तुम्हाला लहान पण अशी पटकन मोठी होईल बघा, आणि असं थोडी आहे आता लगीन ठरवलं आणि झालं उद्या, हे सगळं करेपर्यंत फार वेळ जाईल.
मला वाटतं वर्ष 2 वर्ष कसेही जातील, आपण सगळं हळूहळू जमवायला सुरुवात करूया. आणि काय आहे ना हो, तुमचं पण डोळ्याचं ऑपरेशन होईल, आपली पण परिस्थिती सुधारेल, आपण हातीपायी धड आहे ना, तवर आपण काजूची जबाबदारी उरकून टाकू. विचार करा जरा माझ्या बोलण्याचा. आणि ते कलाच्या बाबांना पटतं. ते म्हणतात बरोबर बोलतेस तू संगे, आपण एक काम करूया, कलेशी बोलूयात या संदर्भात. आता त्या म्हणतात नको नको, अहो तिला कशाला येठीला धरताय तुम्ही, काहीतरीच बिचारी आधीच तिच्या घरच्या टेन्शननी काय कमी टेन्शनमध्ये असते काय. आपण एक काम करू, हळूहळू कुठे ठिकाण जमतं का ते बघू, एखादी 2-3 स्थळं चांगली दिसली का मग कलाच्या कानावर घालू. मग आता ते म्हणतात बराबर बोलतेस तू, तुझं खरं आहे संगे, आपण तसंच करू. अद्वैत गाडी चालवत असतो तेव्हा कला म्हणते जरा 2 मिनिटं इथे बाजूला थांबवतोस का, मला दागिन्यांसाठी काही सामान घ्यायचंय. पण आता अद्वैत काही गाडी थांबवत नाही, ती एवढी प्रेमाने बोलते बिचारी, पण हा मात्र ॲटिट्यूड दाखवून पुढे चालायला लागतो. हा आणखीन जोरात गाडी चालवतो. आता मात्र कलाला राग येतो. कला म्हणते काय रे, असं का करतोस तू, तुला गाडी थांबव म्हटले होते ना मी, तू असाच ॲटिट्यूड दाखवतो, असं चांदेकर तुझ्या मनातील तेव्हा गाडी चालवणार, गाडी थांबवणार का, असंच आहे का तुझं चांदेकर. आता कला जरा शांत बसते आणि विचार करते, अच्छा याचं असं आहे होय, म्हणजे याची गाडी आहे ना, म्हणून याला याच्या मनासारखं वागायचंय, तर म्हणजे हा बोलेल तसंच मी करायला पाहिजे, असं आहे तर अच्छा. आता कला मुद्दाम तिच्या मैत्रिणीला फोन लावते आणि फोनवरती म्हणतात ना लेकी बोले सुने लागे, तसं अद्वैतला टोमणे टामणे मारत असते. आता फोनवर खोट्या खोट्या बोलतीये ती, फोनवर तिला कोणाचा फोन आलेला नाहीये. फोन हातात घेऊन कानाला लावते आणि म्हणते अगं शांभवी बोल, काय सांगतेस, तुझा नवरा तुझ्याशी बोलत नाहीस, जाऊ दे ना, नाही बोलत तर नाही बोलत, बरंच झालं की, तुला कटकट नाही ऐकावी लागणार ना त्याची रोज, मला मला माझं माझं. अद्वैत तिच्याकडे बघत असतो. कला म्हणते माझ्याकडे काय बघतोयस, तुला नाही बोलते मी, फोनवर बोलते माझ्या मैत्रिणीशी, तुझी तू गाडी चालव, समोर बघ नाहीतर समोर धडकशील. तर आता ही पुढे तिच्या मैत्रिणीला म्हणते अच्छा शांभवी काय झालं, हां शांभवी तू बोल ग, अच्छा काय सांगतेस, तो तुझ्यावर अवलंबून आहे, मग त्याच्या नांग्या कशा ठेचायच्या ना ते तुला बरोबर माहिती असेलच ना. अद्वैत आता गाडीचा हॉर्न खूप जोरात वाजवतोय, मुद्दाम कलाला बोलता येऊ नये म्हणून. आता कला कान बंद करते आणि म्हणते अगं ऐक ना तू, माझं ऐक तू, अगं माझे मिस्टर पण बोलत नाहीत माझ्याशी, पण घरातली सगळी कामं, डिझाईनचं काम, सगळं काम मीच करते बरं, म्हणजे त्यासाठी तो माझ्याशी बोलेल, छे छे, माझा नवरा नाही बरं असा, तो अजिबात असा नाहीये. अगं घरातली सगळी कामं करेल, डिझाईनची कामं पण करून घेईल, पण त्यासाठी तो माझ्याशी बोलेल, छे छे, नाही ग, तो खूप स्वाभिमानी आहे. आता अद्वैत मुद्दाम मनात विचार करतोय की ही सगळं मला उकसवायला बोलतीये, म्हणजे मी हिच्याशी बोललो पाहिजे ना, म्हणून ही मुद्दाम शांभवी नावाच्या मुलीशी बोलते. पण मला नाही वाटत हा फोन खरा असेल. कोण शांभवी, कसली शांभवी, हे काही पण आपलं. कला म्हणते अगं अशी श्रीमंत माणसं मुद्दाम माजुरडी असतात. कला आता पुढे काही बोलणार तेवढ्यात अद्वैत गाडीचा ब्रेक जोरात लावतो आणि आता कलाचं डोकं समोर आदळणारच असतं गाडीला. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा सीन त्यांनी इथे थांबवलाय, मध्ये आता आबांचा आणि रजनीताईंचा सीन त्यांनी दाखवलाय. अद्वैत मनात विचार करत असतो की तू मला त्रास देतेस काय, आता मी बघ तुला कसा मुद्दाम त्रास देतो ते, आणि मग तो ह्या गाडीचा ब्रेक दाबतो. तर आता पुढे आपण बघतोय की या रजनीताई आबांना विचारत असतात की आबा आज रात्री कांद्याच्या पातीची भाजी करू का. आबा म्हणतात होय चालेल की रजनी, कर ना. आबा म्हणतात चालेल की रजनी, पण भाजी साधी करणार असशील ना तर त्याच्यासोबत फक्कड काहीतरी गोड कर. रजनीताई म्हणतात आबा चवीने कसं जेवायचं ना ते तुमच्याकडून शिकावं खरंच. आता आबा म्हणतात हो, कला आली ना तिला सांग केशर बासुंदी कर म्हणून, ती खूप छान करते ग केशर बासुंदी. आता रजनीताई म्हणतात हो खरंच आबा, कलाच्या हाताला ना एक वेगळी चव आहे, केशर बासुंदी खावी तर कलाच्या हातची. आबा म्हणतात की बरं आता मी जरा आराम करतो हा रजनी. पण आता सरोजने या रजनीताईंचं बोलणं ऐकलंय, कारण त्या समोरच बसलेल्या असतात. आबा त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात तेव्हा त्या रजनीताईंना खूप ओरडतात, काय ग रजनी, त्या कलाला केशर बासुंदी कर असं कोण सांगणार आहे ग, नाही माझी ऑर्डर तुला पाळायचीच नाहीये का, का माझा मान राखायचा नाही असं तू ठरवलंयस. बिचाऱ्या रजनीताई लहान असल्यामुळे जरा पेचातच पडल्या, त्या म्हणतात नाही हो वहिनी असं काही नाहीये. सरोजताई म्हणतात तसं असं मला काही सांगूच नकोस, या घरामध्ये तुला फक्त कला महत्वाची आहे, बाकी कोणीच महत्वाचं नाहीये ना, मी तर अजिबातच नाही ना. रजनीताई म्हणतात असं काय करता वहिनी, तुमचा गैरसमज होतोय हो, नाही म्हणजे इतके महिने झाले कला आणि मी स्वयंपाकघरात काम करतो म्हणून मग अनावधानाने नाव निघालं हो माझ्या तोंडून, मला असं नव्हतं म्हणायचं होतं. सरोज म्हणते हो का,
आणि गेले 2 दिवसापासून मी सांगते की कलाशी कोणी बोलायचं नाही, हे तुझ्या पचनी पडत नाहीये का? कशासाठी बोलता ग तुम्ही तिच्याशी? त्या मुलीने आपल्या घरामध्ये किती तमाशा केलाय, किती अपमान केलाय आपल्या सगळ्यांचा, हे सगळं विसरतेस का ग रजनी तू? काय पद्धत झाली ही? अरे देवा, या सरोजला काय करावं प्रेक्षकांनो? किती हा ताठा. अद्वैत आणि कला दोघेही आता घरी पोहोचलेले असतात. आता कलाला काही अद्वैतशी बोलायचं नसतं म्हणून ती मुद्दाम फोनवर बोलायचं नाटक करते आणि आता घरात चालली जाते. हॅलो हॅलो, काय बोलते शांभवी तू, बोल ना, असं म्हणून ती निघून जाते. अद्वैत विचार करतो, अरे काय केअरलेस बाई आहे ही, पर्स गाडीमध्येच ठेवून गेली. आता अद्वैतला असं वाटतं पुन्हा कोण येणार, पुन्हा कोण तिची पर्स नेणार, त्यापेक्षा आपण चाललोच आहे घरात तर घेऊन जावी हिची पर्स घरात. आता तो त्या कलाची पर्स घेतो आणि त्या कलाच्या मागे मागे येत असतो. आता ही सरोज म्हणते, बाकीच्या गोष्टी माना नाही तर नका मानू, पण मी कलाच्या बाबतीत जे ऑर्डर देते ना त्या फॉलो करायलाच हव्यात तुम्ही. अद्वैत आता कलाची पर्स घेऊन असा मागे मागे येत असतो कलाच्या. रोहिणी ते बघते आणि म्हणते, काय ग सरोज, हा नियम तुझ्या मुलाला नाही लागू होत का? सरोज म्हणते, काय, माझा मुलगा माझा ऑर्डर पाळणारच. आता रोहिणी म्हणते, हो का, मागे तर वळून बघ, काहीतरी दुसरंच दिसतंय आम्हाला तर. सरोज आता मागे वळून बघते तर हा अद्वैत त्या कलाच्या मागे मागे अशी पर्स घेऊन येत असतो. ते बघून या सरोजचं डोकं ठणकतं. रजनीताई, रोहिणी, सरोज सगळेच जण बघताय हा तमाशा. सरोज म्हणते, काय चाललंय तुझं अद्वैत? आता अद्वैत म्हणतो की अगं आई, ही विसरली होती गाडीमध्ये पर्स म्हणून मी. आता लगेच अद्वैत म्हणतो, अंजू ही पर्स दे बरं हिला. आता लगेच कला त्या अद्वैतच्या हातातली पर्स घेते आणि म्हणते, राहू दे अंजू, मी घेतलीये पर्स. सरोज आता हे सगळं ऐकते आणि म्हणते, तू कशाला उचलली रे तिची पर्स? अद्वैत म्हणतो, अगं आई. आता सरोज म्हणते, तू नोकरच का रे हिचा? आता अद्वैत म्हणतो, अगं नाही ग, तसं नाही, ती विसरली होती ना म्हणून मी घेऊन आलो तिची पर्स. आता ही सरोज म्हणते, ती विसरली तर तिची ती पर्स आणेल ना, तुझं कर्तव्य आहे का तिची पर्स उचलून आणायचं? विसरली तर विसरू दे ना, तुला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? अद्वैत म्हणतो, अगं आई, मला एवढा विचार करायला नाही वेळ मिळाला ग, मला जे सुचलं ते मी केलं. आता सरोज ती फाईल आपटते आणि निघून जाते. तिच्या मनाविरुद्ध घडतंय ना सगळं, त्यामुळे तिला खूप त्रास होतोय या गोष्टींचा. आता अद्वैत बिचारा, त्याला फारच खजील झाल्यासारखं वाटतंय. तो विचार करतोय की कलामुळेच त्याला त्याच्या आईचं ऐकावं लागत नाहीये. म्हणजे सरोज निघून जाते तिथून आणि मग हा विचार करतो, या कलामुळे मला माझ्या आईचं बोलणं किती ऐकावं लागतंय. असो, आता तो कलाकडे रागाने बघतो पण कला तिथून निघून जाते. आता इकडे या नैनाला काहीतरी खाव प्याव वाटते बाहेरचं. ती त्या राहुलचं खूप डोकं खाते आणि म्हणते, राहुल चल ना रे बाहेर, मला किती बोर होतंय, मी किती दिवसापासून म्हणते तुला चल बाहेर, चल बाहेर. आता राहुल म्हणतो, अगं आबांना यावेळेला फिरायला जायला असं नाही आवडत. आता ती नैना म्हणते, ए काय रे, आबांना हे नाही आवडत, ते नाही आवडत, सगळं काय त्या आबांच्या वयाप्रमाणे मनाप्रमाणे चालायचं का आपण? आणि आपलं हेच वय आहे ना एन्जॉय करण्याचं, बाहेर फिरण्याचं. राहुल म्हणतो, अगं बाई सगळं ठीक आहे, पण आबांनी आपल्याला बाहेर जाताना पाहिलं ना तर ते खूप प्रश्न विचारतील आणि मी त्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही. तू करणार आहेस का मॅनेज? नैना म्हणते, हो मी करेल मॅनेज, मी सांगेल त्यांना आम्हा दोघांना बाहेर जायचंय म्हणून. राहुल म्हणतो, मला नाही वाटत ते मान्य करतील, पण चल प्रयत्न करून बघ तू. आता ही नैना म्हणते, चल बघूयात आपण प्रयत्न करून. मी माझी पर्स घेते. आता काय ना प्रेक्षकांनो, ही गरवारशी आहे म्हटल्यावर आजोबा तिला थोडीच नाही म्हणणार होते. हे दोघं जण आता निघालेत बरं का. आजोबा त्यांना बघतात आणि हटकतात, काय रे पोरांनो, बाहेर निघालात का? नैना म्हणते, हो आबा, जरा बाहेर पाय मोकळे करून यावे असं म्हणते, घरात बसून जरा कंटाळा आलाय मला. आणि तसंही तुम्ही राहुलला ओरडलात ना तर आता त्याचं वागणं खूप सुधारलंय हो, तो माझी खूप काळजी घेतोय. जरा काही बाहेर फिरावंसं वाटतंय मला. आम्ही दोघं जण एकत्र बाहेर गेलो, एकमेकांसोबत वेळ घालवला तर आम्ही एकमेकांना जास्ती चांगलं ओळखू शकू ना, समजू शकू, म्हणून म्हटलं जरा बाहेर जावं. आजोबा म्हणतात, अच्छा एवढा विचार करते होय तू या सगळ्या गोष्टींचा? वाटत नाही, बरं ठीक आहे, हरकत नाहीये, जा जा बाहेर जा, पण वेळेत परत या, माझी काही हरकत नाहीये, जास्ती उशीर करू नका हां. आता राहुलकडे बघते नैना आणि त्याला म्हणते, बघ कसं मनवलं मी आबांना. आणि आता राहुल पण तिला असं डोळ्याने खुणवतो, वा वा क्या बात है. आणि दोघे जण निघतात फिरायला. आबा त्यांचं पुस्तक वाचत बसतात आता. आणि आता हा राहुल आणि नैना घराबाहेर आल्यावर राहुल तिला म्हणतो, काय ग्रेट आहेस ग नैना तू. नैना म्हणते, मग काही डाऊट आहे का तुला? असो, आता या काजलला सोहमची आठवण येत असते आणि ती विचार करते, या ठोंब्याला काही माझी आठवणच येत नाही, फक्त कलाताईचं काही काम असेल तेव्हाच फोन करतो, कसा आहे हा. पण आता ती विचार करते, चला आपणच फोन लावून बघूयात याला. आणि आता ती कॉल लावते सोहमला. तेव्हा सोहम म्हणतो, अरे वा,
नमस्कार नमस्कार गुंडेश्वर, आज तुमचा फोन आमच्याकडची वाट कशी काय चुकला? काजू म्हणते तुमचा फोन आमच्या घरची वाट चुकत नाही ना, मग त्यामुळे आम्हालाच वाट चुकवावी लागते. मग आता सोहम म्हणतो अच्छा तुम्हाला काय आठवण बिठवण येते की काय आमची? काजू म्हणते एक दिल ना तुला चांगली झापड, काही पण बोलतोस का, गप्पा बस. अरे आठवण नाही आली पण जे काय आहे ना, तू कामाशिवाय इकडे येत नाही, कॅफेतही दिसत नाही, म्हटलं हल्ली तू आहेस कुठे म्हणून तुला फोन केला. सो म्हणतो बाप रे झापड वगैरे, बाप रे बाप, अगं म्हणूनच सांभाळून असतो मी, तुला सांगता येत नाही ना माझा दात कधी पडेल तुझ्या समोर. आता काजू म्हणते झालं. सो म्हणतो झालं, हां झालं, पण माझी आठवण कशी काय आली तुला? आता काजू म्हणते सांगितलं ना तुला, आपली काय आठवण बिठवण नसते काढत आपण, पण काय आहे ना ते तो पक्क्याचा म्हणजे आपला कॉफीचा मालक रे, तो विचारत होता तुला म्हणून मी तुला फोन केला बस. सोहम म्हणतो अच्छा म्हणून फोन केलास होय. काजू म्हणते हं हं तसंच काहीतरी. मग आता हा सोहम म्हणतो अगं काय आहे ना, माझी मैत्रीण आली आहे, ती आउट ऑफ इंडियामधून आहे, ती काही दिवस आहे तिकडे आणि मला जरा तिच्यासोबत बाहेर फिरायला जायचं आहे. आम्ही असं छान छान डिनरला जाणार आहोत आणि काय आहे ना संध्या मी गडबडीत आहे, मी तुला नंतर फोन करतो हां, असं म्हणून या सोहमने मुद्दाम फोन कट केलाय. आता ही काजू खूप अस्वस्थ होते, ती म्हणते अरे आपला फोन कट करतो म्हणजे काय, आणि डिनरला वगैरे चाललाय. आता नवी मैत्रीण मिळाल्यावर जुनी मैत्रीण कोणी असं विसरतं का? असं कसं विसरला हा मला? ही नवीन मैत्रीण कोण आहे ना बघायलाच पाहिजे जरा. काजल आता जेलस फील करते खूप. प्रेक्षकांनो सोहमचा लुक बदललेला छान वाटतोय ना, जरा डॅशिंग दिसतोय नाही सोहम आता. मला फार आवडला त्याचा लुक. कोणाकोणाला आवडला त्यांनी लाईक करायला नक्की विसरू नका. आता इकडे या रजनीताई विचार करत असतात कलाला कसं सांगू की आबांसाठी केशर बासुंदी करायची आहे, आणि आता त्या विचार करतात की अंजूला सांगूयात निरोप, म्हणजे अंजू बरोबर आबांना सांगेल. आता त्या अंजूला आवाज देत म्हणतात अंजू अगं कलाला सांग हं आबांना केशर बासुंदी खायची आहे, ती बरोबर करेल बघ आबांसाठी केशर बासुंदी, नक्की सांगा अंजू. आता तेवढ्यात कला येते खाली आणि आता ती अंजू निरोप देते रजनीताईंचा. हो कलाताई तुम्हाला आबासाहेबांसाठी केशर बासुंदी करायची आहे हं. आता कला म्हणते होय काय केशर बासुंदीचं बेत आहे का, करते ना मी केशर बासुंदी. आता रजनीताईंना खूपच ऑकवर्ड वाटत असतं की त्यांना बोलता येत नाहीये कलाशी, म्हणून त्यांना वाईट वाटत असतं, पण तरी सुद्धा त्या कशा बोलतात बघा. प्रेक्षकांना खूप छान दाखवला त्यांनी शेवटचा सीन. तर आता ही नैना आणि राहुल दोघे जण घरात आलेले आहेत आणि आता हिला वाटतं कलाला की नैनाशी पण बोलावं, तिला पण विचारावं खायची का तुला बासुंदी, म्हणून ती अडवते नैनाला आणि म्हणते ए नैना ताई अगं तुला बासुंदी आवडते ना, अगं तुझ्यासाठी बासुंदी करते मी, म्हणजे आजोबांसाठी करते, तू खाशील ना. बघा किती आपुलकीने विचारलेलं असतं हिने, पण ही एवढी उद्धटसारखी बोलते त्या कलाशी. ती म्हणते काय ना अंजू सांगून दे की मला या घरातले नियम पाळावे लागतील आणि मी त्या नियमांचं उल्लंघन करू शकत नाही, म्हणजे हिला सुद्धा कलाशी बोलायचं नाहीये असं ती थोडक्यात सांगते प्रेक्षकांनो. आणि कलाला नैनाचं बोलणं फार जिवारी लागतं. असं बोलून ही नैनावर निघून जाते आणि कला आता लागते रडायला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि आता रजनीताईंना ते कळलंय. रजनीताई आता कसं बोलतात बघा कलाशी. रजनीताई म्हणतात अंजू ए अंजू इकडे ये बरं, तुला माहितीये माझ्या सासूबाई काय म्हणायच्या? अगं अंजू तुला माहितीये माझ्या सासूबाई काय सांगायच्या? एखाद्या माणसाच्या आयुष्यात असे दुःख येतात ना ते पुढच्या सुखासाठी, त्याला खूप खडतर आयुष्य जगावं लागतं, पण नंतर मात्र त्याच्यासमोर सुखाचे डोंगर असतात. असं छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जायचं नसतं बरं का अंजू. आणि काय ना माझ्या सासूबाई असंही म्हणायच्या की स्वयंपाक करताना चेहरा हसरा ठेवायचा, मन प्रसन्न ठेवायचं. आपलं मन जसं असलं ना तसं स्वयंपाक बनतो बरं का अंजू. आता हे सगळं त्या मुद्दाम कलाशी बोलत असतात, कला छान गोड हसावी म्हणून. आता कला रडत असते तेव्हा रजनीताई म्हणतात अगं एक मुलगी रडली ना आपल्या घरामध्ये की तिच्या नाकाचा शेंडानं बाई फार लाल होत असतो. आणि आता कला त्यांच्याकडे बघून हसते आणि आता लागते स्वयंपाकाला. बिचारी कला खरंच किती काही सहन करते ना प्रेक्षकांनो, पण सगळं अगदी हसऱ्या चेहऱ्याने असंच असायला हवं आणि जशाला तसं सुद्धा वागायला हवं. मला कलाची स्टाईल आणि कलाचं सगळंच ओव्हरऑल आवडतं. छानच आहे कला. तुम्हाला आवडते की नाही? मग एखादा लाईक करायला विसरू नका कलासाठी. असो तर आता पुढच्या भागामध्ये मजा येणार आहे. काय डायलॉग डिलिव्हरी आहे या प्रेक्षकांनो या मालिकेत.
आता हे दोघं जण कला अद्वैत कुठून कुठे कसे पोहोचले कोणास ठाऊक पानाच्या दुकानात. आता ती कला म्हणते, चांदेकर केवढा चुना लावलायस तू. कला असं बोलल्यावर त्या अद्वैतच्या तोंडात पान असतं. तो म्हणतो, तू जेवढा मला चुना लावला ना त्याच्यापेक्षा कमीच लावला. म्हणते, चांदेकर अरे. आता हा म्हणतो, अरे नाही खरे, तोंड बंद कर खरे. अरे तुझं वागणं नाही बरे, खरे तुझं वागणं नाही बरे. आज शेरो शायरी करायला लागलाय पानं खाऊन. उद्या मजा येणार आहे हा भाग बघायला. आता ही कला म्हणते, हे चांदेकर तुझा पंखा फास्ट झालाय, जरा स्लो कर. आता याने पानात चुना जास्ती घातलाय त्यामुळे हे सगळे परिणाम आहेत. प्रेक्षकांनो, खरंच पानामध्ये चुना जास्ती झाल्यावर असं होतं का बाई. माझं तर तोंड जळतं, एकदा जळालेलं आहे, म्हणजे तोंड आल्यासारखं होतं. तुम्हाला काय होतं मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग भारी होता की नाही. मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.